हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असताल. तर ब्लॉगला आज सुरुवात करते. टुडे इज वेनसडे. तर आज आहे सुट्टी, तर म्हटलं ब्लॉगला सुरू करू. आणि पहिलं तर जसं सर्वांनी पाहिलं असेल, माय चॅनल हॅज रीच फायनली 1K सबस्क्रायबर्स. आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट अँड थँक्यू टू ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. आणि म्हणजे काय बोलू ना, माझ्याकडे शब्द नाही आहेत जास्त. ॲक्च्युली 1K 2 वीक्स पहिलंच झाले, बट मला टाईम नव्हता जास्त काही शूट करायला. मी मेन्शन नाही करू शकली. आणि ॲक्च्युली ना मला आणि आम्हाला दोघांना एकत्र व्लॉग शूट करायचा होता. जसं आम्ही पहिला व्लॉग केलेला की म्हणजे एकत्र होतो, मस्त बसलेलो, तसं मला शूट करायचं होतं. बट सुट्टी काही मॅच नाही झाल्या, सो जास्त म्हणजे ते शूट नाही करायला झालं ॲक्च्युली. तर म्हटलं अमईची वाट बघितली तर व्लॉग अजून पुढे जाईल, कारण की म्हणजे लास्ट व्लॉग टाकून बराच टाईम झाला. तर म्हटलं मीच शूट करते. आणि परत एकदा ना सर्वांना खूप थँक्यू. तुम्ही म्हणजे इतकं सारं प्रेम दिलं की लाईक मी कधी विचारही नव्हता केला की ॲटलिस्ट बाबा भलेही म्हणजे 2 वर्ष झालेत वाटतं चॅनलला ओपन होऊन, की बट मी एवढी रेग्युलर नाही आहे, बट स्टील आय हॅव अचीव्ड 1K. तर खूपच छान वाटतं मला त्याबद्दल. आणि असंच प्रेम देत राहावा. आणि मी नक्की ट्राय करेल, मी सांगत नाही पण नक्की ट्राय करेल की नेक्स्ट मंथपासून की मी जरा थोडी रेग्युलर होईल. जर जास्त टाइम भेटला तर अजून जास्त ब्लॉग शूट करेल. आणि असंच प्रेम देत राहावं, परत मी हेच बोलेल. आणि आज 1Kच्या खुशीमध्ये मी ट्राय करते बिर्याणी. मम्मीने मला लास्ट कुरिअरमध्ये पाठवलेलं करंजीचं सारण, त्याच्या बनवते करंजी. आणि 1Kचं नाही खूप स्पेशल गिफ्ट दिलंय मी स्वतःला. ते काय गिफ्ट आहे ना, मी ते लवकरच रिव्हील करते तुमच्या सर्वांना. हॅलो, वेलकम बॅक. तर आज मी फायनली हा पार्ट 2 शूट करते. जसा विचार केलेला की मी कालच शूट करायला, मी घरी होता पण ते काय पॉसिबल नाही झालं. बिझी होतो, थोडं बाहेर वगैरे गेलो होतो, तर पॉसिबल नाही झालं. तर म्हटलं आता जस्ट कामावर आली आहे, तर म्हटलं आपण ब्लॉग पूर्ण करूया. आणि ती खास गोष्ट काय आहे ना, टाइम न वेस्ट करता मी दाखवते सगळ्यांना. तर ती खास गोष्ट आहे, तर दिस इज द न्यू आयफोन आय हॅव बॉट. माझी ना अशी खूप इच्छा होती की बराच टाइम झाला होता, आयफोन 16 आला होता आणि 16 इज माय बर्थडे. तर म्हटलं की आपल्या बर्थडेच्या सिरीजचा कोणता तरी फोन घ्यावा. सो आयफोन 16 घेतलाय मी. आणि जसं लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी बोललेली आम्ही खूप खास गोष्ट आणायला गेलो होतो किंवा काय करायला गेलो होतो, पण ते झालं नाही. इतक्या वेळा तिकडे गेलो, पण बोलतात ना काही रिझन्सने अवेलेबल नव्हता. काय त्याची स्टोरी ते पण सांगते. बट फायनली म्हणजे 2 वीक झालेत, फोन हातामध्ये आलाय. मी यूज पण नाही करते जास्त, बट जसं असं चालू वगैरे करून बघितलंय. बट मी खास बोलतात ना खास व्हिडिओसाठी परत त्याला बॉक्समध्ये ठेवलाय की म्हटलं मी सगळ्यांचं बरोबर अनबॉक्सिंग करते. सो लेट्स ओपन, जास्त वाट न बघता. अँड फायनली इट्स हिअर. आणि ह्यावेळी ना मी व्हाईट कलर घेतलाय, कारण की माझा जो लास्ट म्हणजे प्रिव्हियस आयफोन होता दॅट वॉज इन स्काय ब्लू कलर. आणि मला व्हाईट ना जाम आवडतो आणि मला बऱ्याच टाइमपासून व्हाईट घ्यायचं होतं. तर रमायला म्हटलं यावेळी घेतोय तर व्हाईट घेऊया आपण, बिकॉज व्हाईट इज माय मोस्ट फेवरेट कलर. आणि व्हाईट असं एक म्हणजे इट्स लाईक एक आवडता कलर पण आहे. आणि मला एक बऱ्याच टाइमपासून असा व्हाईट फोन घ्यायचा होता, सो घेतलाय. सध्या तर मला एवढे काही फीचर्स माहिती नाही आहेत ह्यामधले, बट मी कारण की जास्त यूजच नाही करत आहे. बट वन थिंग विच आय हॅव नोटिस्ड, लाईक म्हणजे कॅमेरा क्वालिटी भरपूर डिफरंट आहे. म्हणजे याचा एक्झॅक्ट फीचर्स नाही माहिती, वाटलं तर ते फीचर्ससाठी नवीन व्हिडिओ बनवेल. आणि फायनली इट्स हिअर अँड इट फील्स व्हेरी गुड. एक डिफरन्स आहे की हा खूप लाईट आहे ॲज कम्पेअर्ड टू द 14. इट्स अ बिट स्लिम अँड ऑल. आणि जास्त काही मला माहिती नाही याबद्दल, सो जास्त काही व्हिडिओ नाही, एक्झॅक्ट नाही फीचर्स सांगते मी ह्याचे कसे काय. बट जसं मी यूज करेल काय म्हणजे यूज करेल आणि अजून गोष्टी समजतील त्यावेळी नक्की याचा फीचर्सचा
व्हिडिओ टाकेल. बट द कॅमेरा क्वालिटी इज रिली गुड. आणि बोलतात ना इतकं चांगलं स्टोरेजही भेटतंय. आय होप की व्लॉग्सही आता रेग्युलरली येतील बिकॉज स्टोरेजचं काही जास्त प्रॉब्लेम नाही येणार. आणि ही गोष्ट दाखवायची होती. आणि प्लस अजून एक गोष्ट दाखवायची आहे. जशी माझी एक फ्रेंड जपानवरून आली आहे तर तिनेही बऱ्याच गोष्टी आणल्या आहेत. त्या गोष्टी मी तुम्हाला लवकरच दाखवते. आणि आयफोनवर आता अपकमिंग व्लॉग्समध्ये थोडंफार बोलतच राहू. मी माझा एक्सपिरियन्स शेअर करेल लाईक इज इट वर्थ बाईंग द iPhone 16. थोडेफार फीचर्स मी पण माहिती करून घेते अँड देन आय शेअर दॅट. आणि इट्स अ व्हेरी नाईस फोन. ओव्हरऑल मी एवढंच सांगेल. अँड इट्स अ व्हेरी नाईस फोन. मला तर स्पेशली फार आवडला आहे बिकॉज आय एम इन जस्ट लव्ह विथ द कॅमेरा क्वालिटी. आणि प्लस याला म्हणजे जसं मी म्हटलं की मी जास्त यूज नाही करते. मी याला थोडंसं काही बोलतात ना म्हणजे एक स्क्रॅच कार्डही लावून घेतलं. आणि ते पण मी मोस्टली ॲपलच्या स्टोअरमध्ये गेलेली. अँड आय विल से जे कोणी नवीन आयफोन्स घेतात ना मेक शुअर यू बाय अ नाईस लाईक अ स्क्रॅच कार्ड स्पेशली ॲपलमधून घ्या. कारण की जे आपण लोकल यूज करतो ना दॅट इज वे मोर डिफरंट फ्रॉम ॲक्च्युअल वॉट दे सेल. म्हणजे तिकडे ना ते काहीतरी एक मशीन असते तिकडे ते लावतात. आणि प्लस मला याचा स्क्रॅच कार्डची ऑलमोस्ट 2 इयर्सची वॉरंटी आहे. त्यांनी हे पण सांगितलंय की जर काय स्क्रॅच कार्डला होतं तर ते फ्रीली रिप्लेस करून देते विच इज गुड. ते आम्ही त्या दिवशीच गेलो होतो. लास्ट वीकच गेलेलो म्हणजे स्ट्रॅटफर्डला गेलो होतो ॲपलमध्ये. आणि तिथून मस्तपैकी हा कवरही घेतलाय. तर म्हटलं ॲपलचा फोन आहे तर लेट्स सगळ्या ॲक्सेसरीज पण ॲपलच्या घेऊया. सो हे होतं ते सरप्राईज ज्याला दाखवायला मी खूप उत्सुक होती. आणि त्यामुळे ब्लॉग खूप लेट झाला. आणि व्हाईट कवरला ना म्हणजे ट्रान्सपरंट भेटलं नाही. सो दिस इज अ नाईस पेस्टल ग्रीन कलर घेतलाय. अँड इट इज रिली वर्थ इट. म्हणजे भलेही थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत बट इट्स रिली गुड. म्हणजे बोलतात ना क्वालिटी अँड ऑल इट्स गुड. कारण की माझी मैत्रीण आहे तिने मला सांगितलं की घेते तर चांगलावाला घे कारण की हे सिलिकॉन आहे त्याला स्टेन वगैरे नाही पडत. सो न्यू फोन न्यू कवर अँड आय विश न्यू फोन बरोबर न्यू ब्लॉगची जर्नी होईल. जसं 1Kचं सेलिब्रेशन गेले होप सो विथ इन अपकमिंग फ्यू मंथ्स नक्की 2Kचं 3Kचं 4Kचं सेलिब्रेशन असंच होत राहील. तर जसा मला आनंद झाला आयफोन घेऊन होप तुम्हीही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल. तर कसा वाटला आयफोन काय सजेशन्स असतील तर मला नक्की सजेस्ट करा. आणि मी जसं सांगितलं ना माझी फ्रेंड गेली होती म्हणजे माझी फ्रेंड जपानला राहते. आणि तिला ना मी असं सांगितलं होतं की माझा नवरा गेला होता काही वर्षांपूर्वी जपानला आणि त्याने तिकडून ना फार खास गोष्ट आणलेली. तर मीही तिला ते आणायला सांगितलं होतं. तेही गोष्टी मी शेअर करते तिने काय काय आणलंय जपानवरून. तर तिने तर आणले. पहिलं तर मी मागवले होते हे हेअर ऑइल्स कारण की जपानमध्ये हे हेअर ऑइल खूप फेमस आहेत. हे काय लिहिलंय हे मला माहिती नाही बट आय जस्ट नो द नेम. याला तुबाकी असं काहीतरी ऑइल म्हणतात. हे ॲक्च्युली रेड फ्लावर आहे. इट्स कॉल्ड कमेलिया. आणि बोलतात ना असं हे जॅपनीज वुमेन्स मोस्टली दे पुट इट ऑन देअर हेअर फॉर नाईस शायनी अँड ग्लोईंग हेअर. तर हे ऑइल्स मागवलेत मी 2. हे बोलतात ना कारण की हे ओरिजिनल फक्त जपानमध्ये भेटतं आणि यू गेट द व्हेरी गुड क्वालिटी. ते मागवलंय. प्लस तिच्याकडून ना मी हे मागवलेलं त्याला काय बोलतात ब्युटी क्लिअर पावडर वॉश काहीतरी हे आहे. आणि हे जॅपनीजच्या ना टॉप ब्रँड्समध्ये येतं टॉप स्किन केअरमध्ये येतं. तर मी हे 2 मागवलेत. हे 2 छोटे मागवले तिच्याकडून. अँड माय मोस्ट फेवरेट हे मागवलेत. जेही लोक जपानमध्ये गेले असतील एक सोडून 2 मागवलेत. जेही लोक जपानमध्ये गेले असतील ना त्यांना माहितीच आहेत हे प्रोडक्ट्स किती फेमस आहेत. अँड व्हॉट इज दिस ओ माय गॉड दीज आर द मोस्ट डिलिशियस कुकीज यू कॅन एव्हर हॅव इन दिस वर्ल्ड. बोलतात ना जपानमध्ये होकायडोमध्ये या कुकीज फार फेमस आहे. अँड दीज आर प्युअर लव्ह. म्हणजे बोलतात ना असं खाताच हे विरघळतात अक्षरशः. दिस इज सो गुड. बट या सर्वांची अनबॉक्सिंग होईल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग इतकाच. जपानच्या शॉपिंगची अनबॉक्सिंग पार्ट 2 मध्ये येईल.
तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये.